आता तुम्हाला सांगतोय तो किस्सा असेल 2-3 वर्षांपूर्वीचा. WhatsAppवर एक फोटो व्हायरल झाला होता आणि त्याच्यासोबत होती एक लय इमोशनल स्टोरी. मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर एक आजोबा बसलेले. गोरेपान, धिप्पाड, डोळ्यावर चष्मा, मिलिटरीमधली सर लोक ठेवतात तशा मिशा. पण सोबतच्या मेसेजमध्ये लिहिलेलं, हे आहेत पद्मभूषण विजयपद सिंघानिया, रेमंड ब्रँड उभा करणारे. पण त्यांना रस्त्यावर यावं लागलंय कारण त्यांच्या मुलानं त्यांना घरातून हाकललं. आता ह्याच्या पुढं बागबान पिक्चरच्या स्टोरी टाईप लेखन होतं. ते काय सांगत नाही कारण माझ्याही घरचे व्हिडिओ बघतात की. खरं सांगायचं तर हा मेसेज आधी फेक वाटलेला, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाला. पण मेसेज खरा होता. सिंघानिया काकांना खरंच पोरानं घराबाहेर काढलं होतं. विजयपद सिंघानिया एवढा मोठा माणूस, पण त्यांची चर्चा झाली पोरानं बाहेर काढल्यामुळं. आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया हा पण बिझनेस मधला डॉन. पण हा गडी आधी बातम्यांमध्ये आला पप्पांसोबतच्या राड्यामुळं आणि आता बातम्यांमध्ये आलाय बायको सोबतच्या राड्यामुळं. आधी गौतम सिंघानिया आणि त्यांच्या बायकोचा डिवोर्स झाल्याची बातमी आली आणि मग विषय आला त्यांच्या बायकोनं संपत्तीमधला 75% वाटा मागितल्याची. पण गौतम सिंघानिया यांचा वडील आणि बायकोशी नेमका राडा काय झालाय, 75% संपत्तीचा मॅटर नेमका आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मेन मुद्द्याला हात घालण्याआधी आपल्याला सिंघानिया फॅमिलीची बॅकग्राऊंड बघायला पाहिजे. ही सिंघानिया मंडळी मूळची राजस्थानच्या झुंझुनवाला जिल्ह्यातली. गावाचं नावच सिंघानिया. 18व्या शतकात विनोदीदास सिंघानिया यांनी गाव सोडलं. व्यापारी रक्त होतं. यूपीच्या फरुखाबाद शहरात ट्रेडिंगचा बिझनेस सुरू केला. पुढे त्यांच्या पोरांनी धंदा वाराणसी, कोलकाता इथेही वाढवला. नवी पिढी आली की व्यवसाय आणखी मोठा करत होती. लाला कमलापत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा कैलाशपती सिंघानिया यांनी रेमंड ब्रँड उभा केला. JK टायर, JK सिमेंट, JK शुगर अशी साम्राज्य उभारली. पण रेमंडला ग्लोबल बनवलं कैलाशपती सिंघानियांचे पुत्र विजयपद सिंघानिया यांनी. जीन्स बनवणं, पार्क ॲव्हेन्यू ब्रँड तयार करणं, रेमंडचे शॉप्स भारताबाहेर नेणं आणि रेमंडला श्रीमंतांचं स्टेटस सिम्बॉल बनवणं, हे सगळं क्रेडिट विजयपद सिंघानिया यांचंच. पण विजयपद सिंघानिया फक्त बिझनेस टायकून म्हणून परिचित नाहीयेत, तर ते हौशी वैमानिक, मुंबईचे माजी शेरीफ आणि पद्मभूषण सन्मानाचे मानकरीही आहेत. 1986 मध्ये विजयपद सिंघानियांचा धाकटा मुलगा गौतम सिंघानिया फॅमिली बिझनेसमध्ये आला. सुपर कार्सचा चाहता, फॉरेनला शिक्षण घेतलेला गौतम बिझनेसमध्ये मास्टर माइंड निघाला. त्यांनी 1000 कोटींची कंपनी 5000 कोटींवर नेली. ज्या बिझनेसमध्ये रेमंड नाहीये तिथं तिथं आपली सत्ता तयार केली. विजयपद यांचा मोठा मुलगा मधुपती आपला हिस्सा घेऊन सिंगापूरला सेटल झाला आणि इकडे गौतम सिंघानिया फुल फॉर्म मध्ये होते. मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाला टक्कर देणारं 36 मजली JK हाऊस मुंबईत बांधलं. प्रायव्हेट जेट, नाव घ्याल ती सुपर कार आपल्या ताफ्यात जमा केली. कंपनीची सगळी पॉवरही त्यांच्या हातात होती. त्यांचं नाव भारतातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून चर्चेत यायचं. पण 2017 मध्ये माशी शिंकली. 2 वर्ष आधी म्हणजेच 2015 मध्ये विजयपद सिंघानिया यांचा मोठा मुलगा मधुपती सिंघानिया यांच्या मुलांनी विजयपद यांच्या विरोधात केस दाखल केल्याच्या बातम्या आल्या होत्या. 2013 मध्ये सिंघानिया कुटुंबातला शेअर्सचा वाद कोर्टाच्या मध्यस्थीमुळे सुटला होता. पण 2017 मध्ये सगळीच गणितं बदलली कारण तेव्हा बातमी आली विजयपद सिंघानिया यांना गौतम सिंघानियांनी घरातून हाकलून लावल्याची. 2015 मध्ये बिझनेसचा पूर्ण कंट्रोल गौतम यांच्याकडे आला होता आणि तेव्हापासूनच दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. पण विजयपद यांनी स्टेटमेंट केलं की गौतमनं मला घरातून बाहेर काढलं, मला माझ्याच कंपनीतून हाकलून देण्यात आलं. ठरल्याप्रमाणे JK हाऊसमध्ये तो ड्युप्लेक्स देणार होता, कंपनीत हिस्सा देणार होता. पण तसं काहीही घडलं नाही. माझ्याकडे चुकून काही पैसे राहिले म्हणून मला आता तग धरता येतोय, नाहीतर मी अक्षरशः रस्त्यावर आलो असतो. पण हे पैसेही किती दिवस टिकतील हा प्रश्न आहेच. हजारो कोटींचं साम्राज्य उभारणारा, मुंबईचं शेरीफ पद भूषवणारा माणूस त्याच मुंबईच्या रस्त्यांवर आलेला पाहून कित्येकांनी हळहळ व्यक्त केली. गौतम सिंघानिया यांनी माझे वडील कधीही घरी परत येऊ शकतात, पण रेमंड कंपनीच्या बाबतीत मला भावनिकता आणून चालणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी कित्येकांनी विजयपद सिंघानिया यांनीही आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आधार दिला नव्हता. आता त्यांच्यासोबतही असंच घडतंय हा मुद्दा उपस्थित केला होता. पण त्यापेक्षा जास्त टीका गौतम सिंघानिया यांच्यावरच झाली. वडिलांना हृदयविकाराचा त्रास असताना त्यांना एकटं राहायला लावणं, त्यांच्याच कंपनीमधून हुसकावून लावणं आणि त्यांचा पद्मभूषण पुरस्कार गायब होणं
यासाठी गौतम सिंघानियांवरच आरोप करण्यात आले. हा एवढा राडा झाला असला तरी रेमंड कंपनी मात्र निवांत चालत होती. दिस इज बिझनेस म्हणत कमाईचे प्रॉफिटचे आकडे वाढत होते. पण मागच्या 15 दिवसात रेमंडचे शेअर्स जवळपास 12% कोसळलेत. किमान $180 मिलियन मार्केट व्हॅल्यू कमी झाल्याची चर्चा आहे. कारण काय, तर गौतम सिंघानिया आणि त्यांच्या बायकोचा घटस्फोट. गौतम सिंघानिया यांचं 1991 मध्ये नवाज मोदी यांच्याशी लग्न झालं. मागची 32 वर्ष दोघांचा निवांत संसार सुरू होता. ज्या ट्विस्ट आला याच महिन्याच्या 13 तारखेला. 13 नोव्हेंबरला गौतम सिंघानिया यांनी ट्विटरवर आपण बायकोपासून सेपरेट होत असल्याबद्दल पोस्ट टाकली. त्याचवेळी नवाज मोदी यांनी आपल्या सासू सासऱ्यांसोबत दिवाळी सेलिब्रेट करतानाचा फोटो टाकला. पण तेव्हाच त्यांचा स्वतःच्याच घरात शिरायचा प्रयत्न करत असल्याचा, त्या रडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आपल्या पतीनं आपल्याला घरातून हाकलल्याचा दावा त्या करत होत्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं, सप्टेंबर 9ला बाथरूम वापरण्यावरून झालेल्या वादातून गौतम यांनी मला आणि माझ्या मुलीला मारहाण केली. त्यांच्यात सांगण्यामुळं मला ठाण्यातल्या घरात शिरू दिलं नाही. गौतम यांनी मी आजारी असतानाही मला चालायला लावलं. त्यांनी माझी कधीच काळजी घेतली नाही. ते फक्त पैशांचे पुजारी आहेत. पण या वादावर गौतम यांनी मात्र बोलणं टाळलं. मग दुसऱ्या बाजूला नवाज यांनी गौतम सिंघानिया यांच्या संपत्तीत 75% वाटा मागितला. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सिंघानिया यांच्याकडे $1.4 बिलियन संपत्ती आहे. तर फॉरेनमध्ये कसं होतंय, घटस्फोट द्यायचं म्हणलं की बायको 50% संपत्तीवर दावा सांगते आणि तिला तेवढी संपत्ती मिळते. पण इकडं नवऱ्याचा जॉनी डेप होतो, नाहीतर मग जेफ बेझोस. पण भारतात सिस्टीम वेगळी असते. इथं असा थेट हिस्सा मागता येत नाही, तर पोटगी मागता येते. त्यात नवाज मोदी या पारसी आणि गौतम सिंघानिया हे हिंदू असल्यानं त्यांचं लग्न हिंदू मॅरेज ऍक्ट अंतर्गत येत नाही, तर स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत पाहिलं जाणार. त्यामुळे विषय पोटगीवर सुटणार की कोर्टाच्या बाहेरच्या सेटलमेंटवर, यावर बऱ्याच गोष्टी आणि कोट्यावधींचे आकडे अवलंबून असतील. हे कोट्यावधींचे आकडे किती याचा अंदाज लावायचा झाला तर भारतातला सगळ्यात महागडा घटस्फोट ठरू शकतो या चर्चेवरून लावता येईल. आपल्या संपत्तीमधला मोठा हिस्सा बायको नवाज मोदी आणि 2 मुली यांच्यासाठी द्यावा लागेलच. पण त्या पलीकडे जाऊन गौतम सिंघानिया यांच्या अडचणी वाढतील त्या रेमंड कंपनीत सुरू असलेल्या खळबळीमुळे. हे घटस्फोट आरोप प्रत्यारोप प्रकरण झाल्यापासून रेमंडचा शेअर सतत घसरतोय. त्यामुळं गुंतवणूकदारांचं नुकसान होतंय. नवाज मोदी हे रेमंडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर असल्यानं या प्रकरणाची गुंतागुंतही वाढली. रेमंडच्या सल्लागार कंपनीनं सिंघानिया यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं मागवलीत. त्यात त्यांच्यावर झालेले आरोप, त्यामुळे कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूचं झालेलं नुकसान या गोष्टी आहेतच. पण गौतम सिंघानिया यांच्या जागी हंगामी CEO बसवायचा का, हा मुद्दाही चर्चेत आहे. थोडक्यात कष्टानं आणि डोकं वापरून उभं केलेलं सिंघानिया यांचं साम्राज्य सध्या तरी अडचणीत आहे, स्वतः गौतम सिंघानिया यांच्या सकट. मग याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.